सर्वांना नमस्कार. काल छत्रपती शंभूराजांचे चरित्र आपण वाचले. आज शिवाजी महाराज आणि शंभूराजांना घडविणाऱ्या जिजामातांचे चरित्र वाचन आपण करूयात. वाचनाला सुरुवात करते. जिजाबाई. संपूर्ण भारतवर्षात अशी एकतरी व्यक्ती असेल काय की जिने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे अमर नाव ऐकले नाही. त्यांची तेजस्वी कथा भारतीयांसाठी नेहमीच स्फूर्तीचा एक स्रोत राहिली असून भविष्यातही ती भारतवासियांना सतत स्फूर्ती देत राहील. देशाला कीर्ती आणि वैभव प्राप्त करून देणाऱ्या राष्ट्रपुरुषांची कथा, चरित्रे सर्वांनाच विदित आहेत. पण तेवढी स्फूर्तिदायक असलेली त्यांच्या मातांची चरित्रे मात्र लोकांना तितकीशी माहिती नाहीत. बालपणी सुसंस्कार करून त्या महापुरुषांचे व्यक्तिमत्व घडविणाऱ्या, त्यांचे जीवन सुदृढ करणाऱ्या आणि आपल्या महान त्यागाने त्यांच्यातील शौर्याची ज्योत प्रज्वलित करून देशाचा इतिहास घडविणाऱ्या त्यांच्या मातांचे इतिहासातील स्थान अत्यंत गौरवास्पद आहे. युगपुरुष शककर्त्या शिवरायांचे जीवन घडविणाऱ्या लोकमाता जिजाऊ साहेबांचीही कथा आहे अत्यंत पवित्र आणि रोमांचकारी आहे. जिजाबाईंचा जन्म. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा नामक एक गाव आहे. पौष शुद्ध पौर्णिमेला पुष्य नक्षत्रावर गुरुवार दिनांक 1 जानेवारी 1598 रोजी पहाटे 6च्या सुमारास जिजाऊंचा जन्म झाला. चंद्रकुळीच्या सुविख्यात यादव घराण्यातील राजे लखुजी जाधवरावांची ती कन्या. अचलोजी, दत्ताजी, राघोजी व बहादूरजी या 4 पुत्रांच्या पाठीवर बहुनवसांनी झालेल्या या कन्येचे संगोपन लखुजी व म्हाळसाबाई या दाम्पत्याने अत्यंत प्रेमाने केले. लखुजी जाधवराव. लखुजी जाधवराव प्रारंभी निजामशाहीच्या पदरी पंचहजारी मनसबदार होते. पुढे त्यांना सिंदखेडची देशमुखी मिळाली. स्वकर्तृत्वाने नंतर ते मातब्बर मुत्सद्दी व निजामशाही राजवटीतील प्रमुख सरदार झाले. जाधवरावांच्या मदतीने चांदबिबीने निजामशाही बुडवण्याचा अकबराचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच पुढे जाधवरावांनी इतर निजामशाही सरदारांच्या सहकार्याने मुर्तजा निजामशहास परिंडा येथे तख्तावर बसवून निजामशाहीचे रक्षण केले. त्या काळी निजामशहाच्या पदरी बरेच मराठी सरदार होते. त्यांच्याजवळ छोटी छोटी सैन्ये असत. निजामाकडून त्यांनी जमिनी, दरबारातील मानाची पदे आणि वतने आपापल्या कर्तबगारीप्रमाणे मिळवली होती. निजामाची सेवा करण्यातच त्यांचे संपूर्ण समाधान सामावले होते. आत्मस्वकीयांशी वैर पण निष्ठेने निजामाची चाकरी करण्यातील स्पर्धा हे एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या मराठी सरदारांचे वैशिष्ट्य होते. मालोजी भोसले. मालोजीराजे भोसले यांचा जन्म इसवी सन 1572 साली झाला. त्याच्या वडिलांचे नाव बाबाजी आणि भावाचे नाव विठोजी. मालोजी प्रथम वनंगपाळ निंबाळकरांकडे चाकरी करत. एकदा कोल्हापूरच्या लढाईत मालोजींनी प्रचंड पराक्रम गाजवून निजामाला विजय मिळवून दिला. त्यामुळे खुश होऊन निजामशहाने बाबाजीची जप्त केलेली 1500ची मनसब मालोजी विठोजीला बहाल केली व तैनातीसाठी जुन्नर परगणा दिला. मालोजीचे पहिले लग्न इसवी सन 1584 साली उमाबाई साठेशी झाले. शहा शरीफाच्या नवसामुळे इसवी सन 1594 साली त्यांना पुत्र झाला. पुत्राचे नाव शहाजीराजे असे ठेवले गेले. ह्यानंतर लगेच मालोजी पंचहजारी मनसबदार झाले व त्यांनासुद्धा परगणा आणि इतर सरंजाम मिळाले. एके दिवशी रात्री जेवणानंतर मालोजी आपल्या घरी विश्रांती घेत होते. विचार करीत असतानाच त्यांना गाढ झोप लागली. पहाटेची शांत वेळ होती. ह्यावेळी एक असामान्य घटना घडली. असे म्हटले जाते, मालोजी राजांना एक स्वप्न पडले. अतिशय सुरेख व वैभवसंपन्न अशा एका देवतेची मूर्ती त्यांच्यासमोर उभी राहिली. शंख, चक्र व पद्म धारण करणाऱ्या देवीच्या एका हातात त्रिशूळ होते. ती म्हणाली, माझ्या लाडक्या बाळा मालोजी, उठ. मी कोण ते तू ओळखलेस का? मी तुमच्या कुळाची संरक्षक देवी आहे.
तुझ्या वंशात युगप्रवर्तक वीरपुरुष जन्माला येणार आहे. त्याची कीर्ती दूरवर पसरेल. उठ, उशीर करू नकोस. जीवापाड मेहनत करून कर्तव्य करीत राहा. तुला पूर्ण आशीर्वाद आहे, असे म्हणून देवी गुप्त झाली. गाढ निद्रेतून मालोजी जागे झाले आणि इकडे तिकडे पाहू लागले. तेथे कोणीच नव्हते. नूतन शक्ती आणि नवोत्साह यांचा प्रत्यय येत होता. आशीर्वादाची प्रचिती. असे म्हणतात की दुसऱ्याच दिवशी मालोजींना आशीर्वादाची प्रचिती आली. नंतरच्या रात्री मालोजी आपले बंधू विठोजी यांच्यासह बैलगाडीतून शेताकडे निघाले. त्या चांदण रात्री त्यांना पिकावर लक्ष ठेवायचे होते. तासामागून तास गेले. मध्यरात्र झाली. विठोजीला गाढ झोप लागली, पण मालोजी झोपले नाहीत. स्वप्नात पाहिलेली देवीची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर वारंवार येत होती. अस्वस्थ चित्ताने ते उठले आणि कुदळीने शेतात बांध खणू लागले. त्यांनी जोराने खणताच कुदळ कशावर तरी आपटून खण्ण असा आवाज झाला. मालोजींची उत्सुकता वाढली. त्यांनी खणलेली माती बाजूला करून पाहिले. तो काय आश्चर्य! चांदण्यात चमकणारा एक मोठा हंडा तेथे होता. हंडा सोन्याच्या मोहरांनी काठोकाठ भरला होता. एका पाठोपाठ एक असे 7 हंडे सापडले. त्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी डबडबले. त्यांनी कुलदेवतेची मूक प्रार्थना केली. फटफट पडण्यापूर्वी आता खजिना घरी न्यावयाचा होता. त्यांनी विठोजीला उठविले. बैलगाडीतून दोघांनी खजिना घरी नेण्याची व्यवस्था केली आणि मोठ्या आनंदाने लक्ष्मीपूजन केले. मालोजींना गुप्तधनाची ज्या दिवशी प्राप्त झाली तो दिवस होता अश्विन शुद्ध अष्टमी, मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 1595. प्रचंड संपत्ती मिळताच मालोजी भवितव्याचा विचार करू लागले. शेषप्पा नाईक नावाच्या व्यापारी मित्राकडून त्यांनी सर्वोत्कृष्ट जातीचे 1000 घोडे विकत घेतले व 1000 शिपायांची पराक्रमी सेना खडी केली. आसपासच्या प्रदेशातील त्यांचा प्रभाव वाढू लागला. जास्तीत जास्त खेडी मालोजींची सेवा करू लागली. वास्तविक अतिशय श्रीमंत असलेले मालोजी राजे आता सुखी आणि शांत जीवन व्यतीत करू शकले असते, पण त्यांच्यासमोर उच्च आणि सुस्पष्ट ध्येय होते. त्यांना फार मोठे कार्य पार पाडावयाचे होते. स्वार्थी माणसांना कीर्ती प्राप्त होत नसते. तन मन धनाने इतरांची सेवा करणाऱ्यांनाच मानसन्मान मिळतो, हे मालोजींना माहीत होते. म्हणूनच आपल्या संपत्तीचा विनियोग त्यांनी उदात्त कार्यासाठी केला. त्यांनी प्रवाशांसाठी मोफत धर्मशाळा बांधल्या, विहिरी खणल्या, मठांचा व देवळांचा जीर्णोद्धार केला, गरीब गरजू प्रजेसाठी अन्नछत्रांची मोफत व्यवस्था केली, वेरूळच्या सुप्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या डोंगरावर मोठे तळे खोदले, तळ्याच्या काठी गोदडस्वामी नामक सत्पुरुषास मठ बांधून दिला. म्हणून जो तो मालोजी राजांची स्तुती करू लागला. हळूहळू मालोजी राजांजवळ 2000 घोड्यांची पागा झाली. त्यांच्या सैन्यात 3000 घोडे व सैनिकांचा समावेश होता. जसजशी मालोजीची शक्ती वाढू लागली तसतशी निजामाला त्यांच्या धैर्याची व शक्तीची कल्पना आली. आपली सत्ता सुरक्षित राखण्यासाठी त्याने मालोजीला मनसबदार राजे हा किताब दिला व 12000 घोडेस्वारांची मनसब दिली. आता मालोजीराव भोसले झाले. जाधवरावांच्या कानावरही मालोजींची कीर्ती पडली. त्यांची पत्नी म्हाळसाबाई हिला मालोजींचे शौर्य व व्यक्तिमत्व यांचे पहिल्यापासूनच फार कौतुक होते. त्यांच्या उदार आणि धार्मिक कृत्यांनी त्या कौतुकात भरच पडली. रंगपंचमीचा एक दिवस. जाधवरावांच्या वाड्यात रंगपंचमीच्या दिवशी एक घटना घडली. फाल्गुन मासातील होलिकोत्सवाचा तो दिवस होता. जाधवरावांच्या रंगमहालात रंगपंचमी साजरी होत होती. सरदार, दरकदार, शिलेदार, बारगीर, चोपदार आदी मानकऱ्यांसोबत मालोजीराजे भोसलेही उपस्थित होते. लखुजींचे वैभव सर्वज्ञात होते. सरदार जाधवराव मध्यभागी बसले होते. सभोवती मानाप्रमाणे निमंत्रित बसले होते. समारंभ संपत आला. एकमेकांवर रंग उधळण्यास सुरुवात झाली. तेवढ्यात जाधवरावांची सुंदर कन्या जिजा आतून बाहेर आली. मालोजींचा मुलगा शहाजी पित्याच्या मांडीवर बसला होता.
एकदम जिजाने शहाजीच्या अंगावर व त्यानंतर शहाजीने जिजेच्या अंगावर रंग उडविण्यास सुरुवात केली. गोरापान शहाजी एखाद्या सुंदर राजपुत्राप्रमाणे शोभत होता. जाधवरावांना मुलगा मनापासून आवडला. अत्यंत प्रेमाने शहाजीला त्यांनी आपणाजवळ ओढले. जमलेल्या सर्वांकडे पाहत त्यांनी विचारले, जिजा शहाजीचा जोडा किती सुरेख दिसतो नाही? ओहो, खरं किती सुंदर जोडा, असे म्हणत प्रत्येकाने मान डोलावली. मालोजी हे सारे निरखित होते. पुत्रप्रेमाने त्यांचे हृदय उचंबळून आले. ते म्हणाले, सरदार हो, आपले सरदार जाधवराव काय म्हणाले ते ऐकलत ना? ह्यापुढे आम्ही व्याही झालो. जिजा माझी सुनबाई आहे. पुढे जाधवरावांची मालोजींशी बोलणी झाली. राजविंडा शहाजी व सुंदर जिजाऊ यांची सोयरीक सिंदखेडच्या महालात निश्चित झाली. पण विधिलिखित वेगळेच होते. वयाच्या 25व्या वर्षी मालोजी राजे इंदापूरच्या मोहिमेत अकस्मात मारले गेले. लग्न पुढे ढकलले गेले. मालोजीच्या मृत्यूनंतर शहाजी सरदार झाले व निजामाच्या दरबारी चाकरी करू लागले. 2 वर्षांनी म्हणजे इसवी सन 1610 साली दौलताबाद येथे तत्कालीन रूढीनुसार शहाजी जिजाऊंचा विवाह समारंभ आनंदाने व चांगल्या वातावरणात पार पडला. या लग्नास निजामशहा कदाचित हजर असावा. एक दगदगते हृदय. पित्याप्रमाणे शहाजीराजे साहसी आणि राजनीतिज्ञ होते. एक मुरब्बी राजकारणी व पराक्रमी वीर म्हणून ते प्रसिद्ध होते. विवाहानंतर शहाजीराजे निजामशहाचे पंचहजारी मनसबदार म्हणून काम पाहू लागले. यावेळी निजामशाहीची सर्व सूत्रे मलिक अंबरच्या हाती आलेली होती. किमान 6 वर्षे लखुजी जाधवराव व शहाजीराजे मलिकच्या पक्षात एकजुटीने राहत होते. त्यानंतर मात्र लखुजीराजे निजामशाही सोडून ऑक्टोबर 1621 पूर्वी जहांगीर बादशाहकडे गेले. ह्यावेळी जहांगीरने शहाजीलाही मिळणार नाही एवढा बहुमान दिला. इसवी सन 1623च्या आरंभी लखुजीराजे शहाजहानचे प्रतिनिधी म्हणून दौलताबादला होते. यावेळी भोसले व जाधव यांच्यात वैमनस्य उद्भवण्याचा एक दुर्दैवी प्रसंग घडून आला. एक दिवस निजामशहाचा दरबार सुटल्यानंतर खंडागळ्याचा आघाडीचा हत्ती अकस्मात बिथरला व त्या मदोन्मत्त हत्तीने अनेकांना सोंडेने खाली ओढून पायदळी तुडविले. आपल्या रोखाने येत असलेल्या हत्तीला दत्ताजीने चांगलेच रक्तबंबाळ केले. हत्ती वाचविण्यासाठी खंडागळे व विठोजी भोसलेचे पुत्र संभाजी आणि खेळोजी धावून आले. या लढाईत संभाजी भोसले यांनी जिजाबाईचा थोरला भाऊ दत्ताजी कापून काढला. पुढे गेलेले लखुजी क्रोधातिशयाने अर्ध्या वाटेवरून परतले. लखुजींच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजीराजे मूर्छित पडले. खेळोजी राजांचा व निजामाच्या सिद्धी सैनिकांचा त्यांनी पराभव केला. संभाजी भोसले यास ठार मारून पुत्रवधाचा बदलाही घेतला. यानंतर निजामशहाने मध्यस्थी करून भांडण मिटविले. हे हत्ती प्रकरण म्हणजे लखुजी जाधवला व त्यांच्या पुत्र यांचा काटा काढण्यासाठी कपटी मलिक अंबरने रचलेला धूर्त डाव होता. हा डाव लक्षात येताच लखुजींनी लगेच दौलताबाद सोडले. जिजाबाईंच्या सासर व माहेर या 2 घराण्यात जे वैमनस्य उत्पन्न झाले त्यामुळे जिजाबाईला फार दुःख होई. त्याचबरोबर पिता आणि पती दोघेही यवनांच्या चाकरीत आयुष्य खर्च करीत असल्यानेही ती अस्वस्थ होती. तिचे हृदय जणू ज्वालामुखी झाले होते. तिचे स्वातंत्र्यप्रेम तीव्र होते. मोगल किंवा निजामशहा यांनी मराठा वीरांना दिलेली बक्षिसे तिला सोन्याच्या सुरीप्रमाणे वाटत. तिचा पतीही त्यांच्यापैकीच एक होता. मराठ्यांच्या दीन आणि असहाय्य अवस्थेचा केवळ विचार मनात येताच हृदय विषादाच्या आणि क्रोधाग्नीच्या ज्वालांनी भडकून उठत असे. पण ती अगतिक होती. मात्र आदर्श गृहिणीप्रमाणे तिला शांतपणाचा मुखवटा धारण करावा लागे. पत्नीचा असंतोष शहाजीराजांना कळत नसे असे नाही, पण एकाकी शहाजी काहीच करू शकत नव्हते. परिस्थितीपुढे त्यांना मान झुकवून निष्ठेने धन्याची चाकरी करावी लागे. भातवडीच्या युद्धात शहाजीराजांनी प्रचंड पराक्रम गाजविला. त्यामुळे निजामशहाला विजय मिळाला. पण शहाजीविरुद्ध दरबारातील कपटकारस्थाने चालूच होती. म्हणून 1625च्या प्रारंभी शहाजीराजे निजामशाही सोडून आदिलशहाकडे गेले. आदिलशाही
निजामशाही व मोगल ह्या तीनही शाह्यांमध्ये लवकरच महत्त्वपूर्ण उलथापालथ झाली. कारण इसवी सन 1626मध्ये मलिक अंबर तर 1627मध्ये आदिलशहा व जहांगीर यांचे मृत्यू झाले. अशावेळी शहाजीराजांशी अंतस्थ विचार करून लखुजीराजे बिनाशर्त निजामशाहीत दाखल झाले. त्यांच्या मागोमाग पुणे परगणेचा मोकासा आपल्या नावे करून शहाजीराजेही जून 1628 पूर्वी निजामशाहीत परतले. जिजाबाईच्या माहेराची राखरांगोळी. लखुजीराजे आणि शहाजीराजे यांची दिलजमाई आणि निजामशाहीत परतणे यामुळे दरबारातील काही महत्त्वाकांक्षी लोकांनी ह्या दोघांविरुद्ध निजामशहाचे कान भरण्यास सुरुवात केली. हमीद खान नावाच्या कपटी मंत्र्याने प्रथम वजीर फत्तेखानाला निजामशहाकडून अटक करवली. त्यामुळे भयभीत सरदार मंडळींनी जाधवरावांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत फळी उभी केली. हीनवृत्तीच्या अदूरदर्शी व मद्यपी निजामशहाने इखलास खान व हमीद खान यांच्याशी चर्चा करून एक अघोरी डाव रचला. एक दिवस मुजऱ्यासाठी जाधवराव औरंगाबादला आले. त्यांच्यासोबत पत्नी म्हाळसाबाई, बंधू जयदेवराव, पुत्र अचलोजी, रघोजी व बहादूरजी आणि नातू यशवंतराव असा सर्व गोतावळा होता. निवडक लोकांबरोबर दरबारात आलेल्या जाधवरावांनी मुजऱ्यासाठी मान वाकविताच सफदरखानाने त्यांची व इतर सरदारांनी अचलोजी, रघोजी व यशवंतराव यांची शिरे कापली. दिवसाढवळ्याभर दरबारात जाधवरावांच्या कुटुंबाची भीषण कत्तल झाली. काही क्षणातच जिजाबाईंच्या माहेरच्या घराण्याचा नाश झाला. हा दिवस होता 24 जुलै किंवा 25 जुलै 1629. या भीषण घटनेची वार्ता तळाला पोहोचताच म्हाळसाबाई, जगदेवराव व बहादूरजी तातडीने सिंदखेडच्या रोखाने दौडत सुटले. अचलोजी, रघोजींच्या स्त्रिया सती गेल्या. म्हाळसाबाई मात्र सती गेली नसावी. पुढे जगदेवरावाने लखुजींचे सिंदखेडला भव्य स्मारक उभारावयाचे ठरवून त्याप्रमाणे कामास सुरुवात केली. ह्यावेळी शहाजीराजे जिजाऊंसह परिंडा मुक्कामी होते. मन चिरडून टाकणारी ही बातमी पोचताच त्यांना विजेसारखा धक्का बसला. त्या शोकसागरात बुडून गेल्या. शहाजीराजांनी चिडून निजामशाही व आदिलशाही सत्ता ठोकरून लावली व पुणे प्रांतावर भराभर ताबा मिळविला. ह्या अंधाधुंद अवस्थेच्या दिशाहीन काळात जिजाऊसाहेब गर्भवती होत्या. यापूर्वी त्यांना 5 पुत्र झाले होते, पण शंभूराजे सोडून बाकीचे 4ही अल्पजीवी ठरले. यावेळच्या गरोदरावस्थेत त्यांना माहेरची कत्तल, शहाजीराजांचे वावटळीतील आयुष्य, भीषण दुष्काळ आदी जबर आघात सहन करावे लागले. अशा परिस्थितीत शिवनेरीचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव यांच्या जयंती नामक मुलीशी त्यांच्या एकुलत्या एक पुत्राचा शंभूराजांचा विवाह ठरला. ह्या विवाह सोहळ्यासाठी शहाजीराजे जिजाऊंसह शिवनेरीला आले व व्याह्यांच्या संमतीने गरोदर जिजाऊस शिवनेरीवर ठेवून शहाजीराजांनी गड सोडला. स्वतंत्र राजा पाहू दे. जिजाबाई स्वाभिमानाची मूर्ती होती. कोणत्याही संकटांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यामध्ये होते. पवित्र मंदिरे आणि तीर्थक्षेत्र यांचा विध्वंस पाहून त्यांना अतिशय दुःख होई. त्या तशा चैनीत वाढल्या. त्यांच्याजवळ हिरे, मोती, राजवाडे, नोकरचाकर, हत्ती, घोडे, मेणे आणि अपार संपत्ती होती. पण ह्यापैकी कोणत्याच गोष्टीत त्यांचे मन गुंतले नव्हते. विचारात गुंग होऊन जिजाबाई जगदंबेच्या मूर्तीसमोर बसत असत. तिची प्रार्थना करताना त्या तिला विनवीत, हे रुद्राणी, तुझ्या एखाद्या बाहूतील शक्ती मला दे. परक्यांच्या चाकरीत धन्यता मानणाऱ्या मराठ्यांची दीनवृत्ती नष्ट होऊ दे. स्वतःची कीर्ती वाढवणारा ध्वज आणि स्वतःचे सैन्य बाळगणारा पराक्रमी आणि स्वतंत्र राजा मला पाहू दे. माझी इच्छा पूर्ण होईल असा मला आशीर्वाद दे. केवढी ही दिव्यदृष्टी! अशी स्त्री आपल्या राज्यात राहत आहे असे निजामाला कळले असते तर तिच्या घरादाराची, एवढेच नव्हे तर ती राहत असलेल्या संपूर्ण गावाची राखरांगोळी करण्यास त्याने केव्हाच आज्ञा दिली असती. निजामाच्या राज्यात एक स्वतंत्र, सार्वभौम हिंदू सिंहासन असंभव आणि अशक्य. पण जिजाबाई असंतुष्ट होत्या. मराठा जहागीरदार आणि सरदार यांच्याविषयी त्यांच्या मनात राग होता.
या सरदारांना स्वाभिमानाची चाड नव्हती. स्वधर्म आणि संस्कृती यांचे त्यांना ज्ञान नव्हते. स्वतःवर लादल्या गेलेल्या लाजिरवाण्या जिन्याची त्यांना चीडही नव्हती. मातृभूमी आणि स्वधर्म यांचे जे संरक्षण करू शकत नाहीत ते कसले सरदार? कणखर पण अडाणी असलेल्या मावळ्यांचे संघटन करून सुलतानाशी लढा देणाऱ्या प्रभू रामचंद्रासारख्या वीराची काळाला गरज होती. फक्त असा वीर जन्माला आला तर. जिजाबाईंना रामायण महाभारताची आवड होती. द्रौपदी, कुंती, विदुला यांच्यासारख्या वीरांगणांची चरित्रे त्यांनी ऐकली होती. ह्या चरित्रांचा त्यांच्यावर वेगळाच परिणाम झाला होता. देवाच्या कृपेने भीम किंवा अर्जुनासारखा पुत्र व्हावा असे त्यांना वाटे. अशा पुत्रासाठी त्या अधीर होत्या. देवी तुळजाभवानीने त्यांची इच्छा पूर्ण केली. शहाजीराजे यवनांची चाकरी करीत या गोष्टींचे जिजाबाईंना फार दुःख वाटे. पण यामुळे त्यांचे शहाजीराजांवरील प्रेम उणावले नाही. सर्वच दृष्टींनी ती त्यांच्या घरातील प्रकाश होती. मराठ्यांच्या गुलामगिरीच्या विचाराने मात्र तिचे हृदय खवळून उठे.